राज ठाकरेंमुळे मुंबईमध्ये अडलेत आघाडीचे घोडे अशी स्थिती सध्या पाहायला मिळते। ठाकरेंना हात हवा आहे तर काँग्रेसला मात्र नको आहे मनसेची साथ अशी देखील स्थिती आहे। मनसेची साथ सोडा आणि आमच्या सोबत या, काँग्रेसनं शरद ठाकरेंना ऑफर दिल्याचं कळतंय। काँग्रेसच्या भूमिकेनं उद्धव ठाकरेंची कोंडी झाल्याची देखील चर्चा आहे। मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार हे जवळपास निश्चित झाले। ठाकरे बंधू एकत्र आल्यावर मवियाचे तुकडे होणार असल्याचं जवळपास निश्चित मानले जाते, कारण मनसेसोबत न जाण्यावर काँग्रेसचे नेते ठाम आहेत। मात्र या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेंची मात्र कोंडी झाली आहे। उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसला सोबत घेण्यासाठी आग्रही आहेत आणि त्यासाठी ठाकरे काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कामध्ये असल्याची माहिती मिळते। तर दुसरीकडे मनसेला सोडा आणि काँग्रेस सोबत या अशी नवी ऑफर काँग्रेसनं ठाकरेंना दिल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळते। मी एवढं मात्र सांगू शकते, आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे। आम्ही काही लोकांबरोबर जाऊ शकत नाही हे मी आज नाही सांगते, आज मी 2 महिन्यापासून कंटिन्यू सांगते। नाही, तुमच्या प्रवक्त्यांनी 10 मुद्दे सांगितले होते। विचारधारा तुमची, मनसेची विचारधारा तुमची वेगळी, आमची असेल किंवा भाजपाची आमची विचारधारा जमण्यासारखीच नाहीये। ते सातत्याने जे आहे ते महापौर कुठल्या जातीचा होईल, धर्माचा होईल याच्यावर चर्चा करतात, मुंबईकरांच्या प्रश्नावर कुठे चर्चा करतात। पण या सगळ्यामध्ये जर शरद पवारांनी मध्यस्थी केली तर पुढे काँग्रेसची काय भूमिका असेल? असं आहे की पवार साहेब हे या राज्याचे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत सन्मान आहे, कारण ते त्यांना बघूनच आम्ही आता राजकारणात ज्यावेळी आलो तेव्हा ते देशाचे नेते होते आणि त्यांच्याकडून खूप शिकण्याचं काम आम्ही मागच्या काळात पण घेतलं आणि आता सुद्धा करतो। मी त्यांना परवाच म्हटलं की साहेब, तुमची ऊर्जा आणि तुम्ही जे टाईमच्या बाबतीमध्ये तुमची असलेली पर्टिक्युलर हे खूप आमच्यासारख्या तरुण लोकांना शिकण्यासारखं आहे। त्यामुळे ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत। असं आहे की हा निर्णय जो आहे हा कार्यकर्त्यांना विचारून नेत्यांशी चर्चा करून घेतलेला निर्णय। या संदर्भामध्ये आम्ही दिल्लीशी सुद्धा चर्चा केलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये काही निर्णय घ्यायचा असेल तर मला माहित आहे की त्यांची कोणाशी चर्चा चालू आहे, पण या संदर्भामध्ये आमची अगोदर चर्चा झालेली आहे। भ्रष्टाचारी, दुराचारी, अनाचारी अशी सगळी माणसं एकत्र आहेत। त्यांना जर पराजित करायचं असेल तर आपल्याला एकत्र राहावं लागेल। काँग्रेसचा विरोध आहे आता कुठे म्हणाले, कोणतरी बोलतं म्हणजे विरोध असं पक्षाचा नाही ना। ज्या दिवशी राहुल गांधी बोलतील, ज्या दिवशी राहुल गांधीजी बोलतील तेव्हा हे मान्य करू। महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे। आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेत असतात। त्यामुळे वर्षा गायकवाड काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे वर्षा गायकवाडांशी काय बोलतात, वर्षा गायकवाड जाऊन पवार साहेबांशी काय बोलतात, पवार साहेब जाऊन मनसेबद्दल काय बोलतात, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। आमचा निर्णय राजसाहेब ठाकरे करतील आणि योग्य वेळी करतील। आता हे दिल्लीला कोणत्या मला भेटायला जात आहे? स्वतःचा टाइम जेव्हा आला ना त्या टायमाला यांना ते राहुल गांधी हे सामन्याच्या फ्रंट पेजवर छापायचे खास जी आहे ना ती त्यांना स्वस्त बसू देत नाही आणि तो राहुल गांधी यांच्याकडे पाहायला तयार नाही। ती सोनिया गांधी तर कधी बोलतच नाही। यांची अवस्था ना घरकाना घाटका झालेली आहे। ज्यांच्यासाठी यांनी अट्टहास केला होता ना त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी, त्या राष्ट्रवादीने काँग्रेसने स्वतः सत्ता भोगून घेतली आणि आता यांना टाटा बाय बाय केलेला आहे। दरम्यान काँग्रेसने नेमकी काय ऑफर दिलेली आहे पाहूया। हात सोडा आणि आमच्या सोबत या, काँग्रेसनं ठाकरेंच्या शिवसेनेला नवी ऑफर दिली आहे। काँग्रेस स्वबळावर लढण्याचा पुनर्विचार करेल, मात्र अटी शर्थी लागू असतील। महाविकास आघाडी सोडून ठाकरेंनी मनसेसोबत नवी चूल मांडली, त्यावेळी काँग्रेसला विश्वासात घेतलं नाही आणि त्यामुळे काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला। निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंशी हायकमांड चर्चा करेल, मात्र आता माघार न घेण्यावर काँग्रेस ठाम आहे।